आजचे एक बंड सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे 3 बंड या विषयासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले माननीय प्राध्यापक डॉक्टर हंसराज जाधव सर पैठण, मी विनंती करतो सर आपण आपल्या मांडणीला सुरुवात करा. शब्दांची पूजा करीत नाही. मी शब्दांची पूजा करीत नाही, माणसांसाठी आरती करतो. ज्या गावात सूर्य नाही त्या गावात जग. भल्यासाठी मानवाच्या मी आख्ये काही केले. भल्यासाठी मानवाच्या मी आख्ये काही केले. ज्यांना माझ्या जीवनातले अनमोल क्षण दिले, पाहिले मी त्यांना माझे ठास बांधताना. ज्यांना माझ्या भाकरीतले अर्धे खाते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सामाजिक विचार प्रबोधन अभियान या अभियानाच्या या चिंतन शिबिरात आपण सर्वजण उपस्थित आहात. या चिंतन सत्राचे सन्माननीय अध्यक्ष कुसरकर सर, माझ्यासोबत आता ज्यांनी सुंदर असं विवेचन केलं स्त्रीमुक्तीच्या संदर्भानं त्या डॉक्टर कल्पनाताई, या कार्यक्रमासाठी गेली 2 महिने सातत्याने नियोजन करत आहेत. असे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन होत आहे असे महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींमध्ये अत्यंत बौद्धिक आणि शारीरिक पातळीवर सक्रिय असणारे आमचे मार्गदर्शक डॉक्टर प्रकाश भाऊ, आमचे सुंदर वक्ते आणि धडपडीचे कार्यकर्ते माझे ज्येष्ठ बंधू प्राध्यापक संदीप भाऊ तळस, डॉक्टर प्रवीण सर, आमच्या सूत्रसंचालक आमचे प्रफुल्ल भाऊ, काही लांबून खूप मंडळी या ठिकाणी मुद्दाम ऐकायला आलेली आहे, शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत. आमचे उज्ज्वल सर आहेत आलेले, आवर्जून आमचे सुवर्णाताई आहेत नागपूरवरून आलेले आहेत, अनेक मंडळी आहेत. आपण सर्वांच्या सहकार्याने सगळं शिबिर घेतो आहोत. मी ज्या विषयी बोलणार आहे सर्वज्ञ श्री चक्रधरांचे 3 बंड मी दिलेल्या निश्चित वेळेमध्ये मांडणी करेन. 30-30 मिनिटं मला संयोजकांनी दिलेले आहेत. मित्रो, या कार्यक्रमासाठी खरंच मी पहिल्यांदा आपल्या सर्व संयोजक मंडळाचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. एका वेगळ्या प्रकारची सुरुवात आपण केलेली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात पंक्ती लावून आपण छोटी आरती लावून केलेली आहे. ती छोटी आहे, कदाचित पुढच्या वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आपण समय लावून मोठी आपली चळवळ सुद्धा त्या रूपाने मोठी झालेली आहे निश्चितपणे. मी ज्या भूमीतून आलोय ती भूमी फार महत्वाची आहे. केवळ महानुभावासाठी महत्वाची आहे असं नाही, ती संपूर्ण भारतासाठी महत्वाची आहे, महाराष्ट्रासाठी महत्वाची आहे, पुरोगामीसाठी सुद्धा महत्वाची आहे, प्रतिगामीसाठी सुद्धा ती महत्वाची आहे. कारण पैठणला भारतवर्षाची दक्षिण काशी असं म्हटलं जातं. त्या दक्षिण काशीतून मी आलोय. ती भूमी संघर्षाची आहे, ती भूमी सुरुवातीची आहे, ती भूमी अध्यात्माची आहे, ती सुरुवात करण्याची भूमी आहे. आणि मी त्या संघर्षाच्या भूमीतून दुसऱ्या संघर्षाच्या भूमीत म्हणजे परमेश्वरपुरात आलेला आहे, भूतपुरात आलेला आहे. हा प्रवास जो आहे तो तुमच्या माझ्यासाठी वाटेवर चालणाऱ्या वाटाड्यांसाठी अत्यंत महत्वाचा प्रवास आहे, अत्यंत महत्वाची वाट. मी सर्वज्ञांना चक्रधरांना माझ्या भाषणात सर्वज्ञ श्री चक्रधर किती वेळेस म्हणेल मला माहिती नाही. मला महानुभावाने माफ करावं, मी सर्वज्ञांना चक्रधरांना बंडखोर म्हणे, महाराष्ट्राचा पहिला बंडखोर. आणि त्या बंडखोरांनी काय केले, कुठले बंड केले? 3 बंड केले. त्यापैकी एका बंडावर फार छान विवेचन केलं, फार मला फार मनापासून आवडलं.
मी एक बंड ते थोडं बाजूला ठेवून कमी बोलेल, पण दोन बंड आपण ठेवू. सर्वत्र श्री चक्रधरांचा प्रवास हा संघर्षाचा जो प्रवास आहे, म्हणभावांचा, गोविंद प्रभू बाबांचा आणि सर्वज्ञांचा, हा संघर्ष कशाचा आहे? हा संघर्ष दोन गोष्टीचा आहे. तो संघर्ष वाणी आणि पाणी या गोष्टीसाठी आहे. तुम्ही म्हणाल हे असं कसं? वाणीचा संघर्ष काय? आपण या संतायाची सुरुवात करत असताना वागीसुरीपासून केलेली आहे, भाषेच्या स्थळापासून केलेली आहे, म्हणजेच वाणीच्या ठिकाणाहून केलेली आहे. रॅलीचा समारोप आपण केलाय, म्हणजे पाण्याच्या ठिकाणी केलाय. आपल्या संघर्षाची दिशा भविष्यातली सुद्धा त्या महापुरुषांच्या संघर्ष यात्रेच्या निमित्तानं झाली पाहिजे. आपला प्रवास होता संघर्षाचा, बंधाचा, हा वाणीपासून पाणीपर्यंत गेला पाहिजे. आणि सर्वत्र चक्रधरांनी त्या काळात काय केलं? एकीकडे प्रतिष्ठान नगरी ही धर्ममार्गाची नगरी आहे, ब्राह्मणांची नगरी आहे, तुम्हाला न्याय देण्याची भूमिका ठेवण्याची नगरी आहे, असं आम्हाला सांगितलेलं होतं. पण न्याय ते मिळाले. चक्रधरांच्या नंतर 25 वर्षानंतर संत ज्ञानेश्वर माऊली पैठणमध्ये येतात आणि ज्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधरांनी पंथाच्या स्थापनेची घोषणा केली किंवा येथे मुनिवेश स्वीकारला, त्या भोगावती घाटावर सुदैवाने मी ज्या ठिकाणी नोकरी करतो, काम करतो, अध्यापन करतो, ते प्रतिष्ठान महाविद्यालय हे ठिकाण पैठणच्या चक्रधर स्वामींच्या चरणांच्या स्थानापासून जवळ, म्हणजे मंदिरातली घंटा कॉलेजमध्ये ऐकली आणि कॉलेजमध्ये जे मला मंदिरात ऐकले इतकं ते नातं. महाविद्यालयाचं नाव प्रतिष्ठान, आपल्या आसनाचा विषय प्रतिष्ठान. आणि त्या संत ज्ञानेश्वरांनी बहिष्कृत झालेल्या समाजातून मला तुमच्या घ्या म्हणून जी याचना केलेली आहे, ब्राह्मण वर्गाला मला शुद्धीपत्र द्या म्हणून सगळे भावंड पैठणमध्ये आलेले आहेत, त्या व्यवस्थेनं ज्ञानेश्वरांना शुद्धीपत्र दिलं नाही, न्याय दिला नाही. आणि मग तुम्ही प्रतिष्ठानला न्याय कसा, न्याय धर्मपीठ कशासाठी म्हणताय, काशी कशासाठी म्हणताय? विसरलं की. आणि चक्रधरांना लक्षात आलं. मी एक दोन प्रश्न माझ्या मनाला विचारलेले आहेत, मी तुमच्यासाठी प्रश्न ते खुले करतो, पंथ्यांसाठी पण मी प्रश्न ध्यानामध्ये ठेवतो. सर्वज्ञ श्री चक्रधरांचा प्रवास हा गोविंद प्रभू बाबांपासून म्हणजे रिद्धिपूर पासून राहेर, लिंगा, नांदेड त्या मार्गाने सर्वज्ञ श्री चक्रधर पैठणला जातात आणि पुढे ते नाशिकला जातात. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. हा प्रवास चक्रधरांचा कोणती दिशा स्पष्ट करतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गोदावरी नदी नाशिक, त्र्यंबक वरून पैठण, नवगाव, नांदेड करत राहेर पुढे आंध्रामध्ये निघून जातात. सर्वज्ञ चक्रधर हे नांदेड वरून नांदेड, नवगाव, पैठण करत नाशिककडे जातात. गोदावरी पूर्वेकडे वाहते, चक्रधर पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात. चक्रधरांचा प्रवास हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा प्रवास आहे. पुन्हा आम्हाला चक्रधरांचं बोट पकडून प्रवाहाच्या विरुद्ध जावं लागलं माणेकर साहेब, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि आपण जर महानुभाव असू, आपण जर चक्रधरांचे कोणी असू, पाईक असू, आणि आपण जर परंपरेचं बोट धरून प्रवाहाबरोबर जायला लागलो तर हा काळ, हा वर्तमान अस्वस्थ करणारा वर्तमान आहे. प्राध्यापक सतीश तळस भाऊंनी सांगितलं, अस्वस्थ करणारा वर्तमान आहे. या 10, 15, 12 वर्षामध्ये तर अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे. आपल्याला आता वेगवेगळं राहून चालणार नाही, आपल्याला समूहाने एकत्र यावं लागेल, आपली मूठ पक्की करावी लागेल. या ठिकाणी बसलेले आमच्या त्यांचे मी थोडासा झटका बघितलाय 2-3 मिनिटात आमचे पठाण साहेब. ही माणसं जोडून घ्यावी लागतील. आमच्या भगिनी या ठिकाणी बसल्यात, आम्हाला कुंकू चक्रधराचं लागले. आमचा पती, आमचा नवरा चक्रधर, कोणती सौभाग्यवती नवऱ्याचं नाव मिळवते की नाही? मिळवते, पण ती फक्त नवऱ्याला अवलंबून असते का? नाही, तिला भाऊ आहे, तिला बहीण आहे, तिला बाप आहे. ह्या सगळ्यांच्या प्रेमाची मोठ मानून तिला पुढे जावं लागत असतं. तसं आम्ही चक्रधरात जरी कुंकू लावलेला असेल तरी आम्हाला ज्ञानेश्वर, तुकोबा, बसवेश्वर, महात्मा फुले, गांधी हे सोबत घ्यावे लागतील. त्याच्याशिवाय सगळं पुढे लागलं नाही, लागली त्याची गरज काय? मी सांगत होतो हे 3 बंड जे आहे, वाणीचा आणि पाण्याचा जो संघर्ष आहे, जे बंड आहे, चक्रधरांनी काय केलं? या देशामध्ये कुठल्याही वर्णपक्षपाती व्यवस्थेने, अधिकाराने दाबून टाकणाऱ्या व्यवस्थेने एक साधन आपल्या हाताशी घेतलेलं आहे आणि ते साधन भाषेचे. जोपर्यंत आपण
भाषेला अंगीकृत करणार नाही, भाषेला आपल्या काबीज करणार नाही, तोपर्यंत हा नागवलेला समाज आहे, बहुजन समाज आहे, तो आपल्या अधिपत्याखाली येणार नाही. हे सूत्र वैदिकांना माहिती होतं, उच्चवर्णीयांना माहिती होतं, आणि ते सूत्र त्यांनी आपल्या ताब्यात घेऊन टाकलं. आणि सर्वज्ञ श्री चक्रधरांना कळालं की जोपर्यंत आपण मुळावर ठसा घालणार नाही, जोपर्यंत आपण विष वृक्षाच्या मुळाशी जाणार नाही, तोपर्यंत फांद्या छाटत बसण्यात अर्थ नाही. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर थेट पैठणला गेले. मेहकरवरून बोनेबाई सोबत सर्वज्ञ गेले आणि बोनेबाई म्हणते चला आपण त्र्यंबकेश्वरला जाऊ. कशाला? यात्रेत. पण चक्रधर पैठणमध्ये थांबतात, प्रतिष्ठानमध्ये थांबतात, आणि बोनेबाई पुन्हा विनंती करते जीजी चला. तर स्वामी सांगतात मला एक गोष्ट, आपण नेहमी म्हणतो की हा अधिकाराचा जीव आहे म्हणून स्वामी तिकडे गेले किंवा त्यांना दर्शन दिलं किंवा उद्धार केला. माझं म्हणणं असं आहे ते ठीक आहे, त्याबद्दल ते नाकारायचं आम्हाला कारण नाही. पण दुसरी गोष्ट अशी, चक्रधर पैठणमध्ये काय झालं हा मुद्दा. सालबर्डीला थांबतात, प्रभूंचा आशीर्वाद घेतात, नाव घेतात, आणि पुढे चक्रधर हे नाव स्वामींच्या परिभ्रमणात आहे. चक्राची गती बघून ते चक्र फिरवत राहतात, परिवर्तनाचा आणि परिभ्रमणाचा. ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. आम्हाला कोणी, मला आठवत नाही कोणी महानुभावांनी सांगितलं असेल चक्रधर नाव का सार्थ झालं, त्याच्या परिवर्तनाच्या गतीने नाव सार्थक झालेलं आहे. आणि स्वामी म्हणतात की मी इकडे तिकडे भाव घालत बसणार, मी मुळाशी. आणि प्रतिष्ठान ही नगरी आजही तिथल्या ब्रह्मवंताची नगरी म्हणून ओळखली जाते. ते ब्राह्मणांचे असंख्य वाडे आहेत. त्या ब्राह्मणांनी काय केलं असेल, आणि स्वामी त्याला टक्कर द्यायला जातात त्या व्यवस्थेला. यस, मी आलोय आता, मी बंड करतोय तुमच्या विरुद्ध. कुणासाठी? स्त्रियांसाठी. कुणासाठी? ज्याला तुम्ही वाणी दिली नाही, बोलण्याचा अधिकार दिला नाही, भाषा दिली नाही, त्याच्यासाठी. माझा संघर्ष आहे कोणासाठी? पाण्यासाठी. आणि त्यांचाच आदर्श घेऊन पुढे संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलवलं असं सांगितलं जातं. माझ्या कॉलेजच्या बाजूलाच ते ठिकाण आहे जिथं स्वामींच्या छळाचा जिथं पट मांडलेला होता, ते छळाचं ठिकाण माझ्या महाविद्यालयाच्या बाजूला. पुढे संत एकनाथ लोकभाषेचा स्वीकार करतात, भारूड लिहितात आणि सामाजिक समतेचा संदेश देण्याचा काम करतात. त्यांचा आदर्श कोण? त्यांचा आदर्श स्वामी आहे, चक्रधर आहे. आणि चक्रधरांनी ती बंडाची सुरुवात केली. आणि म्हणून चक्रधर म्हणतात की नाही, मी पहिल्यांदा भाषा घेतली. आणि म्हणून चक्रधरांनी काय केलं, संस्कृतला नाकारलं. हा द्वेष भाषेचा नव्हता, ती भाषा वापरणाऱ्या मनोवृत्तीचा द्वेष होता. आणि म्हणून स्वामी म्हणतात मी तुमच्या भाषेत सांगतो, जे नागवलेले आहेत, जे नागडे आहेत, जे पापडी आहेत, म्हातारी आहेत, त्यांची भाषा मी बोलेन. आणि म्हणून संस्कृतला त्या काळामध्ये देव आणि म्हटलं जायचं, भूतलाचा देव म्हणून ब्राह्मणांना तो दर्जा दिला जायचा. स्वामी म्हणतात की देव, लोकांनी देवाची वाणी स्वीकारण्यापेक्षा देवाने लोकांची वाणी स्वीकारली पाहिजे. आणि म्हणून लोकांची वाणी स्वामींचं बंड आहे, हे भाषेचं बंड आहे. आणि ते म्हणाले की मी भाषा स्वीकारतो. काय स्वीकारतो? ते प्रसंग फार मस्त प्रसंग आहेत. गणपत आपल्याला सासरे जे आहेत, आम्ही गटाला म्हणतात की काय महामंडळाचं ते गर्व आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पुसत कसं आपल्याला कदाचित माहिती असेल. लीळाचरित्राचा जो लेखक आहे माहिती म्हणतो, तो विद्वान आहे, प्रभाकर नावाचं शास्त्र तो आंध्रामधून शिकून आला आणि त्याने पायामध्ये गवताची पाती बांधलेली आहे. आणि हे सगळे विद्वान माझ्या पायात त्या गवताच्या पातीप्रमाणे आहे. हातामध्ये मशाल घेऊन फिरतोय आणि तो सांगतोय की तो एक सूर्य आणि या भूतलावरचा मी एक ज्ञान सूर्य. तो अहंकार भरलेला आहे. गणपत आपल्याला ती गोष्ट लक्षात आली, सासरा त्याच्या गोष्ट लक्षात आली की आता हा त्याचा अहंकार याला जाळून टाकेल. आणि पुढे एक दिवस म्हणतो की तुम्ही स्वामींची भेट घ्या, गंगाधर स्वामी आहेत त्यांची भेट. तो म्हणतो त्याने केलेला प्रश्न जो आहे ना, तो प्रश्न तत्कालीन ब्राह्मण वर्गाचा, तत्कालीन उच्च वर्णीयाचा जो द्योतक आहे, तो एकच प्रश्न विचारतो. आणि तो प्रश्न स्वामींच्या बंडाचं मुख्य कारण आहे. तो काय म्हणतो, ते संस्कृत जाणते, ते संस्कृत जाणतात. बघा, त्याला वादविवाद करण्याला त्याला वादविवाद करण्याला, चर्चा करण्याला संस्कृत हाच बेस वाटतो. जो संस्कृत जाणतो तो विद्वान. पण तो गणपत आपल्याला जे सांगितलं तो नाही, मला नाही. ते मराठी तो आणावं. मला बाकी माहिती नाही, मराठी फार छान बोलतो. तो गेलेला आहे स्वामींच्या चर्चेला आणि
स्वामींच्या चर्चेला जात असताना रस्त्यामध्ये त्याच्या डोक्यामध्ये मनमाळका सुरू आहेत. त्याने असं विचारलं तरी कसं सांगेल, तसं विचारलं तर असं सांगेल, तात्विक चर्चा करेल आणि त्याला नामोहरम करेल असं म्हणत तो गेलाय. पण तिथे गेल्यावर लीळाचरित्राने जे वर्णन केलंय त्यानं तो शब्द वापरलाय. लीळाचरित्रकारांना एका शब्द संपवलंय त्या विद्वानाला माहीत पडला. ते म्हणतात, लीळाचरित्रकार म्हणतात, तवर भोगेची राणी. भोगेची राणी म्हणजे गप्प झाले. अर्थात ते आपण समजून घेतलं पाहिजे. चर्चा तर झालेलीच. पुढे भोगेची राणी म्हणजे काय? संस्कृतला गप्प केलेला आहे मराठी. हा तो आशय आणि तो निरुत्तर होतो, तो बंद होऊन जातो बोलण्याचा. आणि मग स्वामी त्याला तो ठिकाणाचं वगैरे उदाहरण देतात आणि चर्चा होते. नाही म्हटलं पुढे स्वामींना अनुसरण. ही जी गोष्ट आहे ही भाषेची गोष्ट आहे. तो भाषेचा झेंडा जो आहे तो पुढे त्यांच्या परंपरेने चालू. पण प्रकाश भाऊ आपल्याला एक गोष्ट सांगा, स्वामींविषयी आपण बोलू पण वर्तमानात आम्ही स्वामींचं काय घडलं हे पण पुढच्या काळामध्ये बुलढाण्याचे एक विद्वान आहे रवींद्र इंगळे चावलेकर म्हणून. त्यांनी फार संशोधन या संदर्भाने केलेलं आहे. सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास मोठा खंड आहे. त्यावर मी बोलायला मागच्या वर्षी बुलढाण्याला गेलो होतो. तर त्यात त्यांनी जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे. नाट्यवाचार्यापर्यंतची भाषा महानुभावांची ही सर्वज्ञांची भाषा आहे. पण दुर्दैवाने पुढे ती भाषा महानुभावांची पण बदलायला. म्हणजे बघा, मी थोडं वेगळं सांगत असेल असं मला वाटतं. जेव्हा नाट्यवाचार्यापर्यंत लीळाचरित्र लिहिला गेला, सूत्रपाठ केला गेला, दृष्टांत पाठ केला गेला, ढोळे हे पद्यकाव्य जर सोडलं तर ते तुम्ही लक्षात घ्या. पण पुढे काय होतं, संस्कृतचं अनुकरण होऊन लीळाचरित्र पण संस्कृत मध्ये होतो. अनेक संस्कृत ग्रंथ निर्माण होतात आणि संस्कृत भाषेत शास्त्रीय पदवी मिळवणाऱ्याला महानुभावांमध्ये मोठा मान मिळतो. आमच्या आदरणीय दादा पुढे बसले. असं का होत असेल बरं? म्हणजे एकीकडे उच्चवर्णीयांना झिडकारायचं, आपण चक्रधरांचे अनुयायी आहोत असं आपण कधी म्हणू? केवळ पारायण करण्याने आपण होणार. आपण जर चक्रधराने घालून दिलेले जे आदर्श वर्तन व्यवहारातले आहेत तरच ते तो बांधणार. भारतवर्षामध्ये काय झालेलं आहे की माळ वंशाचे लोक सुरुवातीच्या काळात आणि खैबर खिंडीतून मेरियन वंशाचे लोक आले आणि माळ आणि मेरियन वंशाच्या लोकांमध्ये मोठा संघर्ष झाला. आणि संघर्ष झाल्याच्या नंतर पराभूत केलं त्या मेरुण वंशाच्या लोकांनी. ही गोष्ट आहे बुद्ध काळाच्या अगोदरची. आणि माळ वंशाच्या लोकांना मेरुण वंशाच्या खैबर खिंडीतून आलेल्या लोकांनी पराभूत केलं आणि त्यांनी दोन वर्ग निर्माण केले. एक होता आर्य आणि दुसरा होता दास. हे दोन वर्ग निर्माण केले आणि त्या दासामध्ये तिथल्या मूळ निवासी लोकांना त्यांनी टाकलं. बुद्धाच्या काळापर्यंत हे दोन वर्ण होते, परंतु पुढे ब्राह्मणी काळ आला, महामणी काळ आला आणि त्याच्यामध्ये त्याचे तीन वर्ण झाले. ते तीन वर्ण होते ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. हे तीन वर्ण होते. पुढच्या काळात त्या शूद्र वर्णाचा उल्लेखच त्या काळामध्ये नव्हता आणि हा शूद्र वर्ण होता. आणि पुढच्या काळामध्ये जोपर्यंत तीन वर्ग होते तेव्हा ही व्यवस्था वर्ण व्यवस्थेची आडवी होती. म्हणजे आर्य ब्राह्मण वंशातून तो क्षत्रिय जाऊ शकत होता, क्षत्रियातून तो वैश्य वर्णामध्ये जाऊ शकत होता. परंतु ह्या व्यवस्थेने काय केलं की जो आम्हाला विरोध करतो, जो ब्राह्मणाला विरोध करतो, जो ब्राह्मणशाहीला विरोध करतो, आर्यांना विरोध करतो, त्याला त्यांनी एक नवीन वर्ण निर्माण केला शूद्र आणि त्या वर्णामध्ये टाकला. आता कुणीतरी महाराजचा आणि अस्पृश्य समाजाचा उल्लेख म्हणजे आता केलं, मला मगाशी आठवत. कोण होते हे अस्पृश्य, कोण होते हे शूद्र, कोण होते हे महाराज? छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये गड किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी वेशीजवळ ही लढाऊ ठेवली जायची म्हणून महाराजांना त्या काळामध्ये वेस्कर म्हटल्या जायचे. आणि हे वेस्कर म्हणजे कोण? तर जे बलाढ्य आहे, ते ताकदवार आहे, ते शूर आहे, ज्यांना शूद्र वर्गामध्ये बसवून दिलेले आहे ते त्या वेशीचं रक्षण करायचं आणि म्हणून ते वेस्कर. ही काही अस्पृश्य होते म्हणून त्यांना बाहेर टाकलं असं नाही. पहिला हल्ला शत्रूचा एकावर करायचा आणि मग ते शिवरायांकडे जायचे, अशी त्याची संरचना होती. पण ह्या व्यवस्थेत त्या काळामध्ये काय केलं? शूद्रांना बाहेर टाकलं, गाव कसा बाहेर टाकलं. स्वामींनी जे काम केलं, बंद केलंय त्या भाषेला सोबत घेऊन, बहुजनांची भाषा घेऊन
त्यांनी पहिलं बंड भाषेचं केलं आणि दुसरं बंड केलं ते वर्णाधिष्ठित धर्मसत्य विरुद्धचं बंड. आम्ही म्हणजे श्रेष्ठ, आम्ही उच्चवर्णीयांची जाती कधी नाही. रामदेव दादोस किंवा सारंग पंडितांना स्वामी म्हणतात की भटो अनुसरा हे अनुसरा, आणि तो सारंग पंडित म्हणतो की हा उच्च वर्णाचा देह, त्याला माहिती नाही स्वामी कोण्या जातीचे आहेत कोण्या वर्णाचे आहेत, आणि म्हणून तो स्वामींवर प्रेम करतो, दर्शनाला येतो, पण अनुसरणाला तयार होत नाही. मी या दुसऱ्या बंडावर जास्त का होतं असं का करावं असेल त्याला? म्हणजे स्वामींच्या परिवारामध्ये त्या काळामध्ये दोन वर्ग होते. आता जसे आपल्याकडे संन्यासी आणि गृहस्थ असे दोन वर्ग आपण पाहतो, म्हणजे उपदेशी आणि संन्यासी. तसं स्वामींच्या त्या काळात दोन वर्ग होते. फुल टाइम आपल्या चळवळीच्या भाषेमध्ये काही फुल टाइम होते आणि काही अर्धवेळ होते, पार्ट टाइम होते. पूर्णवेळ कार्यकर्ता आणि अर्धवेळ कार्यकर्ता. हे अर्धवेळ कार्यकर्ते जे होते ना, त्या अर्धवेळ कार्यकर्त्यातले काही कार्यकर्ते मनाने पूर्ण होते, पण काही सारंगपणासारखे अर्धे कच्चे होते. आणि ते दर्शनाला स्वामींच्या बरोबर यायचे, पण त्यांच्या मनातला जो वर्ण अहंकार आहे तो अहंकार गेलेला नाही. आणि सारंग पंडिताला म्हणतात की तुम्ही हे सोडा आणि अनुसरा, एक अनुसरा. तो सांगतो की माझा उच्च वर्णाचा देह, त्याला ते सोडत. नाथोबाची वेळ तुम्हाला प्रसिद्ध माहिती आहे. नाथोबाला मंडळीकरा स्वामी म्हणतात तो भिक्षेला निघतोय. सर आता प्रत्येकाचं राजकारण फार मोठं होतंय आपल्या वर्तमान भारतामध्ये. राम मंदिराचं निर्माण झालंय अयोध्येला, सगळीकडे आनंदी आनंद आहे. आम्हाला आनंद आहे मंदिर झाल्याचा, महानुभावास म्हणून काय आम्हाला आनंद आहे. पण तुळशी रामायणामध्ये जे वर्णन रामाचं केलंय तुळशीदासांनी ते फार महत्वाचं आहे. तुम्ही वाल्मिक रामायण वाचता, तुम्ही वाचा, आमचं काय म्हणणं नाही. पण इतर रामायण पण शोधा ना. तर त्या तुळशी रामायणामध्ये राम अयोध्येवरून आलेला आहे, आलेले आहे म्हणून आलेले आहे. सगळं अयोध्या जल्लोषामध्ये आहे, आनंदाने झालेले आहे. हनुमंत सोबत आहे, सगळे सोबत आहे. आणि श्रीरामाला अयोध्यावासियांनी सिंहासनावर बसवलं, मंचकावर बसवलं. आणि त्या प्रसंगाचं वर्णन सगळा दरबार भरलेला आहे. आणि श्रीरामाने अयोध्या नगरीतल्या लोकांना अपील केलंय, आवाहन केलंय. ते आवाहन आज फार महत्वाचं. राम मंदिराच्या विजयामध्ये उन्मादाची कवच काही ठिकाणी दिसत आहे. आणि रामाने त्या लोकांना आवाहन केले अयोध्यावासियांना. आणि राम काय म्हणतात त्यांना? तुळशीरामाने त्याचं वर्णन केलंय. वाल्मिक रामायणाचं मला माहिती नाही, पण तुळशीरामाने असं म्हणतं, राम लोकांना म्हणताय की हे पहा, मी आता सत्तापदी आरूढ झालोय, तुम्ही मला केलंय, पण सत्तापदी आरूढ झाल्याच्या नंतर माझ्या वर्तनात जर उन्माद आला आणि माझ्या वक्तव्यात जर उन्माद आला तर तुम्ही मला सिंहासनावरून खाली खेचा, मला पदच्युत करा. हे श्रीरामाचं वाक्य आहे, ते श्रीरामाने पाहिलं. आणि रामाचं ते म्हणणं आज माझं पाहिजे. जर आम्ही उन्मादाने जर घोषणा करत असो आणि दुसऱ्याच्या घराचं जाळत तिथं निघू लागलो तर त्या रामाच्या मंदिर करण्याला अर्थ होणार नाही. आम्ही चक्रधरांना सोबत घेतोय, आम्ही गोविंद प्रभूंना सोबत घेतोय, तर आम्हाला यापुढे आलं तर अडचण काय? अडचण काय आम्हाला? हिंदू मुस्लिम किती सद्भावनेने राहतात आणि चक्रधरांच्या गोविंद प्रभूंच्या या सगळ्या परिवारामध्ये प्रभू कुठल्याही बाजारपेठेमध्ये जाताना मगाशी चर्चा आम्ही केली आणि सगळीकडे अस्पृश्य आहेत, कोणी महाजन आहेत, कोणी कुणबी आहेत, कोणी तेली आहेत, मुस्लिमांची घरं आहेत, किती लोक. गोविंद प्रभूंना त्या काळी महाजनांनी विरोध केला की तिथे कसं काय जातात. गोविंद प्रभू चरित्र आपण मुळात वाचला असेल, पण स्वामी प्रभू सांगतात की नाही मी तिथे जाणार. आणि ही परंपरा स्वामींची आहे, स्वामी पुढे ती परंपरा घेऊन जातात. मातंगगिरीवर आपण सगळे गेलेलो आहोत. या मातंगाला पाण्यात संदीप भाऊ मगाशी या सांगितली, या लोकांना पाणी नाही, जन्म कळवळताय, पाण्यापासून तरफडताय, मरताय. आणि उच्चवर्णीयांचं व्यवस्था तर करायचं काही कारणच नाही. आणि गोविंद प्रभूंनी ते ठिकाण दाखवलं. ते ठिकाण हे महाडच्या 14 तळ्यापेक्षा कसुबरही कमी नाही. तिथे बाबासाहेबांनी संघर्षच पाण्याचा आहे. मुळात आपल्या महापुरुषाचा संघर्षच पाण्याचा. आणि बाबासाहेबांनी पुढच्या काळामध्ये महाडचा
14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि भोजनाचा स्पर्शाला पाणी मोकळं करून दिलं. त्याच्या कितीतरी वर्षापूर्वी गोविंद प्रभू म्हणजे बाबासाहेब छोट्यात असं मला बिलकुल म्हणायचं नाही. ती साखळी आपल्याला पुढे नाही. गोविंद प्रभू बाबांनी ही विहीर खोदून दिली म्हणजे अस्पृश्यासाठी किती मोठा कळवळा. कुसुतकर सर आपल्याला वैचारिक चळवळीमध्ये चक्रधरांच्या आणि गोविंद प्रभूंच्या कामाचा आपल्या चळवळ करताना फार माहिती नाही. आता त्याला आम्ही मानव पण दोषी आहोत. आम्ही कधी चक्रधरांना या अंगाने पुढे नेलंच नाही. गोविंद प्रभूंना या अंगाने कधी पुढे नेलंच नाही. जर मी महाविद्यालयात बसून लीळाचरित्र वाचत असू तर मी पाहिजेच आहे. मी मंदिरात स्मरण केलं पाहिजे असे काही ती करू की माझी आई करते, वडील करते, भाऊ करतो, आणखी कोणी करते. पण मी लीळाचरित्र वाचलं पाहिजे, मी गोविंद प्रभू चरित्र वाचलं पाहिजे आणि या चळवळीतल्या लोकांना सोबत घेऊन माझा स्वामी काय म्हणत होता ते लक्षात घेतलं पाहिजे. ती गरज आज आपल्याला जास्त आहे. आणि नाथोबा भिक्षेला जातो. सर्वग्रासी चक्र म्हणतात मंडळी का गळ्यातलं शेंडी आणि जानवर करून मग भिक्षेला. आता हे शेंडी जानवर काय? शेंडी ठेवणं आणि गळ्यात जानवर ठेवणं म्हणजे हे उच्चवर्ण असण्याचं प्रतीक आहे. आता आम्ही आपले प्रतीक बदलायला निघालेलो आहोत प्रवीण सर. आता काही लोक आपले आता भगवा घेण्याच्या मार्गावर, पंथाचा ध्वज बदलण्याच्या मार्गावर. शुभ्र हा कशाचा प्रतीक आहे? भगवा हा भगवान शब्द आला सावरकर सरांनी गौतम बुद्धासाठी वापरला, म्हणजे त्याचा शोध घेतला तो शब्द. भगवा आम्हाला अस्पृश्य नाहीये, त्याचा आम्हाला नकार त्याला नाहीये. पण तुमचा जो श्वेतधारी मार्ग आहे त्याचं अस्तित्व स्वतंत्र तुम्ही नष्ट करताय. आम्हाला ह्या सोबत सुद्धा बोलावं लागेल. संदीप भाऊ सोबत सुद्धा बोलावं लागेल. ह्या मंडळीचं आम्हाला मार्गदर्शन घ्यावं लागेल आणि त्यांना म्हणावं लागेल की बाबाजी या पंथातले आम्ही सुद्धा जबाबदार घटक आहोत. चक्रधर आमचा पण आहे, तुमचा नाहीये केवळ चक्रधर. आणि त्या चक्रधरांवर त्या बापावर बोलायचा अधिकार मला पण आहे. चर्चा करू आपण बसून. हे केवळ भाषणाचं स्टेज नाही, चिंतनाचं स्टेज आहे. आपण नंतर ते सत्र होणार आणि याच्यासाठी आपल्याला ही रॅली आणखी मोठी करावी लागेल, ही जोड गोळ्या आणखी मोठी करावी लागेल. आणि त्या चक्रधर स्वामी पैठणच्या परिसरात आहे, जगदीश्वर आहे, तो एक प्रसंग सांगतो. आणि मातंगाचे 3 तरुण आहेत मातंग समाजातले, रोज त्या मंदिरापासून जात आहेत जोगेश्वरी पासून. पण मातंगांना मंदिरात जाण्याचा अधिकार नाहीये, प्रवेश करण्याचा अधिकार नाहीये. ते रोज जोहार म्हणताय देवीला, जोगेश्वरीला जोहार करण्याची पद्धत होती अस्पृश्यांमध्ये. आणि जोहार करतायत आणि निघून जात आहेत. पण जेव्हा स्वामी चक्रधर त्या जोगेश्वरीच्या मंदिरात आलेले आहेत, बसलेले आहेत, त्याचं तिथे आसन आहे, त्या मातंग तरुणांना कळतं वा चांगला फोटो घ्या. आणि मातंग तरुणाला कळतं की सर्वग्रासी चक्रधरमध्ये आहे. त्या मातंग तरुणांनी जेव्हा केलेला आहे मंदिराच्या कळसाला आणि ते निघालेले आहेत. ते 3 तरुणांना एक जो तरुण आहे तो बंडाच्या पवित्र, कारण मध्ये बंड बसताय माझा. आणि तो तरुण म्हणतो की नाही, मी देवाचं दर्शन घेतल्याशिवाय आज येणार नाही. ते दुसरे 2 मित्र मध्ये वेळायचं टाकले. लोक मागे तुला मंदिरात जायची परवानगी नाही, ते मला तुम्ही दोघं सांगा, मी दर्शन घेतल्याशिवाय येणार नाही. रोज मंदिरापासून जाणाऱ्या त्या मातंग तरुणांना, त्या एका तरुणाला आजच मंदिरात जाण्याची गोष्ट का करावीशी वाटते? हा मूळ प्रश्न. का जोगेश्वरीने कधी त्याला तशी बुद्धी दिली नाही का मध्ये जायची? त्याला आज बुद्धी कोणी दिली? त्याला माहिती आहे माझ्या बंडाला करणारा पाठीला का मध्ये बसलेला आहे. बंडाचं म्हणजे काय व्यक्तित्व मला मध्ये जागा गेल्याशिवाय जाणार नाही, दर्शन घेतल्याशिवाय येणार नाही. तिथे बहुतेक औसा वगैरे आहे, औसा किंवा महादाईसा वगैरे औसा. आणि पण त्याचं बंड कसं आहे प्रकाश भाऊ बघा, संदीप सरांनी मला सकाळी सांगितलं की आपण हे परिवर्तन आहे ना, हे बंड आहे आपण स्लाइड आहे, म्हणजे हळूहळू प्रकाश भाऊ एकदमच अंगावर लोक आपल्याला मारतात. त्या बंडखोराला माहिती होतं की मला थेट मध्ये जाता येणार नाही. मग त्याने औसेला सांगितलं की दर्शनासाठी बसतोय, जीजेना तेव्हा सांगा. किती मस्त आहे, किती भारी आहे. आणि औसामध्ये गेलेले स्वामीच्या पुढे बलिग्रामचे माझे बसले आहेत चर्चेला, उंचीवर बसलेले आहेत. औसा सांगते की जीजी बाहेर मातंग तरुण दर्शनासाठी असोच गेला. स्वामी त्याला पटकन पुन्हा निघाली गेली. त्यांची चर्चा सोडतात, गुंडाळून टाकतात आणि हळूच बाहेर असतात.
मध्ये महाजन बसले, थांबा मी आलोच. अप्रतिम आहे, फारच बसतंय. आपण हे समजून घेतलं पाहिजे. भक्ताला वाटतं, दर्शन घेणाऱ्या त्याला वाटतं की आपण मध्ये जाऊ नये, आणि स्वामींना पण वाटतं की त्याला डायरेक्ट मध्ये बोलू नये. बघा, बहुजनांची भाषा, लोकांची भाषा स्वीकारणारा देव आणि बहुजना लोकांसाठी देवळातून बाहेर येणारा हा ईश्वर आहे, हे लक्षात घ्या. चक्रधर हा पहिला असा ईश्वर आहे, असा देव आहे की तो लोकांसाठी मंदिरातून बाहेर आला, देवळातून बाहेर आला. आणि तो बाहेर येतात चक्रधर आणि त्याला दर्शन देतात. ती वेळ तुम्हाला सगळ्यांना पाठ माहिती आहे. तो अस्पृश्य तरुण जो आहे, माध्यम तरुण आहे, सर्वज्ञाच्या पायावर तो लाडू ठेवतो. फार अप्रतिम आहे, प्रसन्न डोळ्यात माझ्या. तो लाडू ठेवतो सर्वज्ञाच्या पायावर आणि कृतकृत होतो. आणि स्वामीजी त्याला म्हणतायत ना, ऐसे त्या सुरीलापनाची उपमा मध्ये बसलेल्या महाजनांना ते देतात. सर्वज्ञाच्या तुला काही त्रास झाला नसेल ना? स्वामींना माहितीये तुला इथपर्यंत येण्यासाठी, माझ्या दर्शनाला येण्यासाठी तुला जो उच्चवर्णीय जे बंधन घातले असते, तो त्रास दिला असेल ना, त्याची कल्पना चक्रधरांना आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तुला त्रास झाला असेल ना. आणि तो मार्तंड स्वामीचं दर्शन घेतो, लाडू ठेवतो आणि निघून जातो. पुढची घटना फार महत्वाची आहे. सर्वत्र चक्रधर तो लाडू उचलतात, मध्ये जातात, मध्ये उच्चवर्णीय बसलेले आहेत, महाजन बसलेले आहेत, आणि तो लाडू सर्वत्र चक्रधर त्या महाजनांमध्ये वाटतात. यातलं निधक आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय करतात बघा, या 4 वर्णाची निर्मिती आपल्या शरीरातून झालेली आहे असं वारंवार इथल्या वैदिक व्यवस्थेने आपल्याला सांगितलं. ब्राह्मण मस्तकातून निर्माण झाले, क्षत्रिय भुजातून बाहूतून निर्माण झाले, वैश्य बेलीतून निर्माण झाले, आणि शूद्र हे पायातून निर्माण झालेले आहेत. तुमची जागा पायाजवळच आहे. सर्वज्ञांनी ते नाकारलं आणि चक्रधराने सांगितलं की ज्या लोक हो महाजन हो, तुम्ही ज्या आजपर्यंत सांगितले ना की शूद्र पायातून निर्माण झाले, होय, त्या पायातून निर्माण झालेल्या शूद्राने पायावर ठेवलेला लाडू मस्तकातून निर्माण झाले म्हणून अहम बाळगणारे तुमच्या मुखात निघालो. हे बंड चक्रधरांचा. ही कृती छोटी नाहीये, ती कृती फार मोठी, आपण लक्षात घेतली पाहिजे. चक्रधरांना या बंडाचा किती त्रास झाला असेल. फार मोठी उत्तम कामयाबी एके ठिकाणी म्हटलंय की चक्रधरांच्या आयुष्यातला अर्ध्यापेक्षा अधिक काळ ह्या अस्पृश्यतेविरुद्ध, जाती व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी गेलेला. म्हणून चक्रधर केवळ मोक्षमार्ग फिरण्यासाठी आले होते असं समजणं त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल. आता ताईने सांगितलं की हा जन आवा ठरला असेल तरी कोणी त्याला ठरवलेपणाची जाणीवच नाही. हो, त्या हजारो वर्षाच्या परंपरेनं बहुजनांना, अस्पृश्यांना, कुणब्यांना, गरिबांना, स्त्रियांना गुलाम करून टाकलं होतं, पण त्याची जाणीवच नाही. चक्रधर त्यासाठी फिरलाय अखंड महाराष्ट्र तुमच्या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी, महिलांची आणि अस्पृश्यांची. ही गोष्ट छोटी नाही. आणि ते करण्यासाठी मी इथं आलो. स्वातंत्र्य हा मोक्ष. कसलं मोक्ष पाहिजे? मोक्ष म्हणजे काय? मरणानंतर स्वर्ग किंवा आणखी काही काय बोलले, अहो हा मोक्ष म्हणजे स्वातंत्र्य. कसलं स्वातंत्र्य? बोलण्याचं स्वातंत्र्य. कसलं स्वातंत्र्य? ऐकण्याचं स्वातंत्र्य. कसलं स्वातंत्र्य? प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य. मंदिरात जाण्याचं स्वातंत्र्य. का? आम्ही शिकू नये? भगिनी आमच्या बसली कोणी ऐकावं? खरं तर मला वाटत होतं आदरणीय दादा की या ठिकाणी फार मोठे सगळे पंथी महत्वाचे असतील किंवा पंथी महिला असतील, काय एवढे त्यांनी ऐकायला. आता मला कळत जायचंच आहे, मला काही विषय नाही, पण त्यांनी ऐकलं पाहिजे. म्हणजे आमच्या महिलांनी मोठ्या बाबांचं ताट किती दिवस करायचं? भाजनदार आपण म्हणतो पंथीपर्यंत किती दिवस करायचं? त्या बसल्या पाहिजे तिथे, त्या आचार्य झाल्या पाहिजे, आणि आम्ही त्यांचं भजन केलं पाहिजे शिष्य. आणि म्हणून बायसा जे आहे स्वामीच्या काळामध्ये बायसा ही कारभारी नाही. अख्ख्या पंथाची तुम्ही लक्षात घ्या, बायसाला कारभार पण देणं हे स्त्रीला कारभार पण देण्यासारखं आहे. आणि म्हणून स्वामी जेव्हा खेळतात, विरोध करतात, गप्पा मारतात, आणि जेव्हा बायसा रागावते ना तर ते काय म्हणतात स्वामी, आता बायसाचा देव आता बस करा तुम्ही जा, आता मग बायसाचा देव पाहावा लागेल, पूजा वस्त्राची वेळ. इतकं बायसाचं काय
आणि लीळा चरित्रामध्ये असा सुद्धा एक उल्लेख आहे, त्याच्यावर हा चर्चा कुणीच केलेली नाही, तो प्रश्न ती चर्चा मोकळी करतो. एक दोन लीळा अशा आहेत की त्या लीळातून असं वाटतं की खरं तर आचार्य होण्याचा अधिकार हा बायसाचा आणि नाट्याचार्याचं नाव पुढे येते. तुम्ही ते संशोधन करायला आणि त्याला वाव आहे, म्हणजे माझं विधान खरंच आहे असं माझं म्हणणं नाही. पण आचार्य होण्याचा अधिकार बायसाचाच होता की काय असं वाटून जायला लागतं. इतके बायसाचे लोक अधिकार स्वामी व्याख्या केलेले आहेत. महाराजा चक्रधरांच्या प्रयाणाच्या नंतर पैठणीच्या जवळ नवगाव नावाचं ठिकाण पैठणीपासून जवळ आहे. मी तिथे जाऊन आलो आणि महदाईचा महदंबा आश्रम करून तिथे राहतात नवगावला. आणि गंगेच्या पलीकडच्या काठाला गोदावरीच्या आचार्य नामदेव आहेत निंब्याला, त्यांचा तिथं आश्रम आहे. आणि सांगतो निंब्याहून आचार्य आलेले नामदेवाचार्य आलेले नवगावला महदाईच्या भेटीला आणि आध्यात्मिक पद्धती त्यांनी स्वीकारलेली आहे. थांबलेले काही दिवस, पण ते निघतात आणि म्हणतात की आता मला आता गेलं पाहिजे, कारण आपल्या शास्त्रात जे सांगितले किती दिवस राहायचं त्याचा कालावधी संपला. आणि नागदेवाचार्य निघायला तयार होतात. तर महदाईसाठी म्हणते ते फार महत्वाचं. महदाईचा म्हणते की आणखी थोडं काही थांबा ना, काही दिवस अभ्यागत होती आणि तुमची सेवा किंवा तुमचा पाहुणचार करायचा राहिला. नागदेवाचार्यांनी जी गोष्ट केली आहे ती स्वामींचा विचार पुढे घेऊन जाणारी गोष्ट आहे. आचार्य काय म्हणतात, तू आता काय कर, माझ्या ऐवजी मला थांबता येणार नाही, तू आता कोथळोबाची सेवा. कोणाची सेवा कर? कोण होता कोथळोबा? एक अस्पृश्य होता पूर्वाश्रमीचा, ज्याला आपण भाषेमध्ये दलित म्हणून अस्पृश्य म्हणून. तो होता एका पंथाच्या आचार्याने, एका संस्थेच्या प्रमुख आणि अध्यक्षाने माझी सेवा करण्याच्या ऐवजी माझ्या संस्थेच्या शिपायाची सेवा कर किंवा नौकराची सेवा कर किंवा सामान्य माणसाची सेवा कर, तेही अस्पृश्याची कर, असं म्हणून द्यायचं सांगणं ही गोष्ट सुद्धा अत्यंत महत्वाची. आणि नाट्याचार्य म्हणतात की तू त्याची व्यवस्था कर. आणि महदाईचा ज्या पद्धतीने आचार्याची व्यवस्था करते, पाहुणचार करते, अध्यात्मिक करते, तेवढ्याच पद्धतीनं ती कोथळोबाची आढळते. कपडे पाळणे वगैरे प्रकार आहे, कपडे पाळणे, कपडे धुवून देणे वगैरे, ती सगळी आचार्याच्या भावनेच ती करते. हा जो सामाजिक स्तर आहे, ही जी लेवल आहे ती आचार्याने पाळलेली. पुढच्या आचार्यांनी आपल्या किंवा समकालात काय करायला हवं हे आपल्याला तपासून चक्रधरांचा विचार पुढे नेला असेल तर मला स्वतःला असं वाटत नाही म्हणजे थोडा तरुण असल्या, तरुणच म्हणून तुमच्या विचार प्रकारे होण्यापेक्षा मला असं वाटतं की वासनिक पण काही कमी नसतात. मी माझ्या वडिलांना मी म्हणतो, वडिलांची माझी चर्चा अनेकदा होती, तर त्यांनी पण संन्यास घेतला. तर मी त्यांना म्हणतो की आपण दोघं चर्चा तुम्ही, म्हणजे मी बापाविषयीच बोलतोय. मी म्हणतो की चर्चा करू, तुम्ही संन्यासी आणि गृहस्थ आणि चर्चा करू. ह्या समन्वयाने आता पंथ पुढे न्यावा लागेल. महानुभाव संन्यासी महंत आदरणीय आणि विचार करणारा गृहस्थ तरुण पोरगांचा नाव विसरतो श्रेष्ठ. ओके, ह्या नव्या पिढीतल्या पोरांनी आता एकत्र आलं पाहिजे. आणि काही विसंगत होत असेल तर चक्रधराचं बोट पकडून आता आपल्या सुद्धा एक व्यवस्था निर्माण झाली प्रकाश भाऊ. त्या व्यवस्थेला प्रश्न विचारावा लागला आपल्याला की हे असं कसं. आपण चक्रधर सोडून जाणार नाही, म्हणजे सोडून म्हणजे विचारायला चक्रधराच्या विचाराचं बोट पकडूया आणि आपली चळवळ पुढे नेऊया. त्याच्यामध्ये काही येत असेल 19-20 तर यस, आम्ही चर्चेला तयार. आम्ही चर्चा करू. आमचं काही चुकलं तर आमचं काम करायला मला सांग की तुझं हे चुकतंय. आणि जिथे जिथे काही वादाच्या गोष्टी आहेत, जिथे जिथे काही संशोधनाच्या गोष्टी आहेत, जिथं जिथं काही आख्यायिका ग्रंथकथा घुसवल्या जात आहेत, त्याची चर्चा व्हायला पाहिजे, त्याच्यावर चिंतन व्हायला पाहिजे. भविष्यामध्ये आपण त्या चर्चेसाठी तयार आहोत ही गोष्ट मी आपल्याकडे खुली करतो. एक शेवटची 5 मिनिटं वेळ संपलेला आहे. ताईने खूप चांगला विषय मांडला. आम्ही एखाद्या गोष्टीचे अन्वय आहोत
असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा केवळ नाम स्वीकारणे, तेव्हा केवळ वस्त्र स्वीकारणे म्हणजे आम्ही अन्वयी झालो असं. चक्रधर हे सत्यशोधक होते, त्याच्या अन्वयी याकुबाई पण होऊ शकतील, कुसुमकसर पण त्याच्या अन्वयी होऊ शकते, कोण नाही म्हणजे त्यांनी केवळ गुरुच करावा, नाम धारणच करावं असं काही नाही. ओके नाही, ते होऊ शकतात. आणि अशा प्रकारच्या अनुयायीची आता गरज आपल्याला. याकुबाई तुमच्या कळाला की माझं काही सुटून जातं, हे असं करणं आपल्याला गरजेचं आहे. मी एक गोष्ट सांगत होतो की जर अनुयायी असलो तर प्रत्येकांना आपल्याला आता बाजूला सारावं लागेल आणि तुकोबाला सोबत घ्यावं लागेल, बसवेश्वराला सोबत घ्यावं, बुद्धाला सोबत घ्यावं लागेल आणि आपल्याला पुढे जावं. जे जे चक्रधरांनी मानवी उत्थानासाठी धडपड केली, स्वतःवर हल्ले करून घेतले मानवाच्या स्वातंत्र्यासाठी आणि आपल्या जीवनाच्या उत्थानासाठी जे जे पोषक असेल ते सगळं आपण आपल्या झिरपून घेऊया आणि माणूस म्हणून आपण स्वतःला समृद्ध करूया. समृद्ध झालेला माणूस हाच प्रभूचा होऊ शकतो. तो माणूस होणं आपल्याला अपेक्षित आहे. तो विदर्भातल्या महापुरुषाने सांगितलं की माणूस द्या, माझा माणूस द्या, भीक मागत आपण. हा भीक मागणारा प्रभू कोण आहे? चक्रधर आहे. तो माणसाची भीक मागत फिरला गोदावरीच्या काठाने, उभय गंगा तीरी, राणावनामध्ये जन्मला. त्याला माणूस घडवायचा होता, महानुभाव म्हणून पंथ स्थापन करायचा होता की नाही माहित नाही. त्याला माणूस शोधायचा आणि त्या माणसाला दुर्दैवाने बंदिस्त होण्याची वेळ आपल्या समोर सुद्धा आलेली आहे. त्या माणसाच्या आवाजाला आपण आता मोकळं करू, तो आवाज आणखी आपण बुलंद करूया, त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने काम करूया. एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. काय होते, सारंग पंडित जो आहे पैठणचा, तो सारंग पंडित स्वामींना जेवायला घरी बोलतो, पण घरी बोलतो पण तो त्या अनुयायांना सांगत नाही. पहा, ती लीळा मुद्दाम सांगताना सांगतो. तो बाकीच्यांना सांगत नाही, आचार्यांना स्वामींना सांगतो जी जेवायला जातात आणि जेवायला गेल्याच्या नंतर तिथं पूजावसा मांडलेला आहे, स्वामींचं पूजन मांडलेलं आहे आणि सगळे भक्त काय करतात, हळूहळू मागतात. पण स्वामीने सांगितलं तिथं कुणी जेवायचं ते जेवणारच नव्हते, कारण स्वामींच्या भाषेत ते अनुयायी प्रसादवादी नव्हते. लक्षात आलं त्याला प्रसादाची. आणि सारंग पंडित बोलतो तिथे गेला बघतो, आता नाही लागलं जेव्हा जेव्हा म्हणावंच लागतं ना, पूजा तो म्हणतो जेव्हा याकूब आहे, तो म्हणतो जेव्हा प्रसाद पंडितला, ते म्हणतात नाही आम्ही जेवण आलो, आम्ही स्वामींच्या पाठीमागं जेवणासाठी आलेलो नाहीये. तुम्ही लक्षात घ्या, त्या लोकांचा विचार पुढे न्यायचा आहे आम्हाला. आम्ही स्वामींना कशासाठी स्वीकारलंय, स्वामींच्या विचाराच्या पाठीमागं आमचं पोट भरण्यासाठी जात नाही आहोत, आम्ही त्याच्या विचाराच्या पाठीमागे जातो. आणि म्हणून तसे अन्वय होणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि सारंग पंडिताची जी पत्नी आहे तिचं नाव पण उमाईसा आहे. ती उमाईसा काय करते, जेवायला सगळे बसलेले आहेत, स्वामी बसलेले आहेत आणि ती स्वामींच्या दर्शनासाठी ती आतुर आहे. बघा, स्वामींच्या दर्शनासाठी ती आतुर आहे आणि ती काहीतरी निमित्त करून बाहेर येण्याचा विचार करते, काहीतरी निमित्त करून बाहेर येण्याचा विचार करते. पण इथली जी पुरुषसत्ताक पद्धती, जी व्यवस्था आहे ताई, कल्पना ताई, ती पुरुषसत्ताक व्यवस्था स्त्रियांना बाहेर येऊ देत नाही उंबरठ्याच्या. आता सुद्धा आम्ही असं करतो बऱ्याच ठिकाणी. आता मी पाटील आहे ना, तर मग माझी बायकोच बाहेर यायची, छोट्या पोराला आपण वाढायला बोलतो. अरे हा काय प्रकार. आता कोणी बाबा आले, कोणी आमचे मित्र आले किंवा आणखी कोणी आले साधू, तर माझी बायको वाढायला आली पाहिजे, आम्ही येऊ देते. अरे मग बाबांना जीव घालण्याचा अर्थ काय? जर उमाईसेला सारंग पंडित बाहेर येऊ देत नाही, पण ती काय थांबत नाही आणि सारंग पंडिताला ती म्हणते पण जाऊ देत नाही. त्या पुरुषसत्ताक पद्धतीच्या मासिकेत तो ग्रासलेला आहे, उच्चारणाच्या मासिकेत तो ग्रासलेला आहे. आणि उमाईसा शेवटी काय करते, तो भाताची वाटी घेते आणि सर्वज्ञाच्या दर्शनासाठी ते वाढण्यासाठी. जर आम्ही चक्रधरांचे अनुयायी असतो तर माझ्या घरातल्या स्त्रीला, माझ्या बहिणीला, माझ्या बायकोला उंबरठ्याच्या बाहेर काढावं लागेल, उंबरठ्याच्या बाहेर येऊ द्यावं लागेल, तर मी
मला आनंद आहे की आमच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत कार्यक्रमाला, काही आता उशीर आलेले आहे. चक्रधरांचा अन्वय होण्याचा प्रयत्न आपण करूया, त्या चळवळीला पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. आम्ही आमचं महानुभाव पण सोडणार नाही, आम्ही आमच्या चक्रधराच्या बोटाला, गोविंदपूरच्या बोटाला सोडणार नाही. पण आमचं मस्तक जे आहे ते मस्तक समृद्ध व्हायचं असेल तर आपण पुस्तक नेहमी वाचलं पाहिजे. का? पुस्तक माणसाचं मस्तक घडवतं. बाहेर गेल्यानंतर सांगायचं नाही, प्रकाश भावना माहिती, पुस्तक माणसाचं मस्तक घडवतं आणि घडवलेलं मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही, कुणाचा हस्तक. आम्ही आमचं मस्तक घडवूया. फार सुंदर पुस्तक प्रकाश भाऊच्या प्रयत्नाने या ठिकाणी आलंय. संतांनी वाळी टाकलेला संत सर्वज्ञ श्री चक्रधर, ते पुस्तक लोकांपर्यंत यावं म्हणून माणिक साहेबांनी फार प्रयत्न केलेला आहे. त्यांचा संपर्क दांडा आहे, संदीप भाऊचा संपर्क दांडा आहे. ही चळवळ पुढे न्यायचं असेल तर मी प्रकाश भाऊंना एक शब्द देतो नव्या पिढीतला पोरगा म्हणून, की आम्ही आपल्या सोबत आहोत. आम्ही आपल्या गुरुजनांना पण सोबत घेऊया, आचार्यांना महंतांना सोबत घेऊया, काही महत्वाच्या महिलांना सोबत घेऊया आणि आपण ही चळवळ आणखी समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करूया. जर आपण ही चळवळ पुढे नेऊ लागलो तर महाराष्ट्रामध्ये जे काही पुरोगामी चळवळी आहे त्या चळवळी आपल्याकडे उघड्या डोळ्यांनी बघतील. मला खेद वाटतो की अनेक पुरोगामी चळवळींना चक्रधर माहितीच नाही, गोविंदपूर माहितीच नाही, आणि ते मग म्हणतात की अहो मग चक्रधर वाचायचंय, हंसराज लीळाचरित्र कुठे मिळेल? लीळाचरित्रच उपलब्ध नाही. आम्ही काय करतो? संदीप सर, आपली जबाबदारी आहे लोकांना पुस्तकं उपलब्ध करून देण्याची, बाहेरच्या लोकांना. ह्या लोकांना आपण बघा, महात्मा फुलेंनी आदर्श कुटुंबाची संकल्पना सांगितली पुढच्या काळात, आणि महात्मा फुलेंना काय आदर्श होतं की एका कुटुंबामध्ये पत्नी एका जातीची आहे, नवरा एका जातीचा आहे, आणखी कोणी तिसऱ्या जातीचं आहे, असं अनेक जातीचे मिळून कुटुंब व्हायला पाहिजे, अशी आदर्श कुटुंबाची कल्पना महात्मा फुलेंची होती. त्याच्या कितीतरी वर्ष अगोदर सर्वज्ञ श्री चक्रधराला पण हे अपेक्षित. आणि म्हणलं आपल्या आश्रम व्यवस्थेमध्ये हे महानुभावाचं एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे पहिलं सर, की महानुभावांच्या आश्रममध्ये गुरु कोण्या माळी जातीचा आहे, शिष्य कोण्या कुणबी जातीचा आहे, आणि गुरु बहीण कुठल्या तरी वेगळ्या जातीचे, अस्पृश्य जातीचे आहे. किती बॉन्डिंग आहे विचाराचं आणि प्रेमाचं. असं आदर्श कुटुंब आपल्या महानुभावांमध्ये आहे. जी गोष्ट फुल्यांना पण पुढे, बाबासाहेबांना पुढे अपेक्षित होती, तो समतेचा पाया, तो पुरोगामित्वाचा पाया आपण शाबूत ठेवूया. चक्रधराच्या विचारांना पुढे चालूया. मी त्या दोन्ही महापुरुषांना वंदन करतो, बंडखोरांना वंदन करतो, नमस्कार करतो. आणि कुणाला काही वाटतच भविष्यात तर मी स्वतःला त्याच्यासाठी आपल्याकडे खुलाखुलून करतो. मला संयोजकांनी बोलवल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि सांगतो धन्यवाद. म्हणजे एकच वाक्य म्हणावं लागेल की आता चळवळीसाठी मंजिल पाय जाए वो जिंदगी, सरगम गुनगुनाए वो जिंदगी, बुज़दिली शिकस्त है जिंदगी की, तूफान से टकराए वो जिंदगी, तूफान से टकराए वो जिंदगी. आणि सरांच्या भाषणानंतर एक ओळ मला नेहमी आठवते, धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है, वातावरण सो रहा था अब आँख मलने लगा है, धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है. सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, श्री चक्रपाणी प्रभु महाराज की जय. धन्यवाद सर. मी विनंती करतो या चळवळीला आम्हाला सर्वांना पुढाकाराला समोर करणारे माननीय प्रकाश भाऊ मानेकर आपल्या समोर त्यांचे मनोगत करतात. चक्रधर स्वामी, स्मरणीय गोविंद प्रभू महाराज आणि उपस्थित परमसेवक मित्र आणि
आजच्या या संवाद आणि चिंतन शिबिराचे अध्यक्ष, पहिल्या सत्राचे अध्यक्ष, आमचे मित्र आणि आमच्या या चक्रधर ज्ञान सामाजिक विचार प्रबोधन अभियानाचे सहकारी मित्र प्राध्यापक शरद पुरुषोत्तम. आता मला ऍक्च्युली म्हणजे हा माझं एक बोलणं काही नियोजित वेळापत्रकात नव्हतं, पण संदीप दादा बोलले की तुम्हाला 2 मिनिटं समारोपीय पूर्ण करा. खरं म्हणजे एवढी सुंदर कल्पना त्यांनी स्त्री मुक्ती आणि चक्रधरांची आणि गोविंद प्रभूंची स्त्री मुक्ती आणि त्याच्यानंतर चक्रधर स्वामींचं सामाजिक परिवर्तनाचे 3 खंडाबद्दल आमचे तरुण मित्र प्राध्यापक चिंतक आणि एक समाज परिवर्तनाच्या चळवळीचे शिलेदार प्राध्यापक हंसराज जाधव या ठिकाणी इतकी सुंदर आपल्याला वैचारिक मेजवानी दिली की मी आता याच्यापेक्षा काही गोडधोड पण असं संदीप भाऊनी बोलल्यानंतर मला 2 मिनिटं बोलायची इच्छा आहे. मी असं समजतो की फार काळ मी डिस्कस करणार नाही, कारण तुम्हाला भूक लागली आहे. मेजवानीसोबत ही वैचारिक मेजवानी तर पोटाची भूक महत्वाची असते आणि ते करण्यासाठी तुमचा सगळ्यांचा मधला वेळ आहे. खरं म्हणजे हे अभियान सुरू करताना दुसऱ्या सत्रामध्येच मी मांडणी करणार होतो की अभियानाचा मूळ उद्देश काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं असतं. संदीप दादांनी सांगितलं की सामाजिक विचार प्रबोधन अभियानाची गरज काय आणि कशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहे सगळ्या गोष्टींमध्ये. या सगळ्या अभियानाची सुरुवात होण्याचं कारण आहे की गेल्या 6-7 महिन्याच्या आधी जून-जुलै महिन्यामध्ये पुण्याला समाज परिवर्तनाच्या चळवळीत आणि प्रगतीशील सामाजिक चळवळीमध्ये काम करण्यात फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळी प्रगतीशील महाराष्ट्राचा विचार करणाऱ्या चळवळीतून सगळ्या चळवळीमध्ये संत साहित्य आणि सुधारणावादी संत आणि थोर पुरुष महाराष्ट्रामध्ये गेले. त्याच्याविषयी अतिशय चिंतनाची बैठक झाली, मोठी बैठक झाली. त्यात महाराष्ट्रातले मोठे विचारवंत, मोठे रावसाहेब कर्जवेलपासून डॉक्टर सदानंद मोरेपर्यंत असे सर्व प्रकारचे त्याच्यामध्ये चिंतक होते. सदानंद मोरेंचा मानव अमृत संत साहित्याचा अभ्यास आहे. हे सगळं करताना या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आणि या सगळ्या चळवळीमध्ये मी जेव्हा मांडणी केली की महाराष्ट्रामध्ये ही जी सगळी थोर सुधारणावादी संतांची परंपरा आहे, सुधारणावादी संतावादी थोर पुरुषांची सुधारकांची परंपरा आहे, या परंपरेच्या आधी कशी परंपरा आहे की जे गौतम बुद्धानंतर ज्यांनी या देशाला मानवतेचा संदेश दिला, जातीय समतेचा संदेश दिला, जातीहीन समाज व्यवस्थेचा संदेश दिला, त्या महात्मा गौतम बुद्धानंतर अशा पद्धतीचे एक महामानव, अशा पद्धतीचे एक तत्वज्ञान महाराष्ट्राच्या भूमीवर घेऊन गेला आणि ते देण्याचं काम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं होतं. त्यावेळेस मला प्रधानमंत्री म्हणाले की ते सगळं ठीक आहे माझ्याकडे, तुम्ही जे सांगताय की त्यांची अनुयायी अशा पद्धतीने पुढे येत नाही, संतांच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने काही महत्वाचा विषय नाही, त्यांना अत्यंत मोठ्या शब्दात विरोध केला. अतिशय सन्माननीय आहे या सर्व क्षेत्रामध्ये संत साहित्य क्षेत्र, त्यांच्या इतका महाराष्ट्र साहित्य संस्कृती परिषदेचे अध्यक्ष देखील आहे आणि सध्या सरकारचे लाडके विचारवंत आहेत. त्याच्यामुळे मी हा शब्द सांगतो, आमचे मित्र आहेत जे आमच्या ज्येष्ठ आहेत, मित्र आहेत, पण ते लाडके असेल कारण ते त्यांना पाहिजे तशी भूमिका घेत आहेत. तर म्हटलं सर तुम्हाला कसं कळेल, कारण स्वामींचं जे कार्य होतं तुमच्या लाडकेपणाच्या विरोधात नाही, त्याच्यामुळे ते तुम्हाला कळणार नाही, तुमचा आदर ठेवून बोलतो. आणि मग त्या दिवशी मला कळलं, मी माझ्या सहकार्यांशी म्हटलं की आपण या सर्व थोर पुरुषांचं महाराष्ट्रामध्ये ज्यांनी दिशा दाखवली सामाजिक समतेची, महाराष्ट्रामध्ये समतेचा दिवा पेटवला, ते छत्रपती शिवाजी महाराज असो, महात्मा ज्योतिराव फुले असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, शाहू गरगरीचे शाहू महाराज असो, किंवा मग महाराष्ट्राच्या भूमीला पुढे नेलं त्याच्यापेक्षा 800 वर्षापूर्वी 12व्या शतकामध्ये सगळे एकूण 1819 शतकामध्ये लोक आहेत. त्याच्या पुढे 12व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये, स्त्री दास्याच्या विरोधामध्ये सगळ्या गोष्टींचं विश्लेषण या लोकांनी करणार नाही. एक अशा प्रकारचं काम केलं करणारे थोर महानायक होऊन गेले, ज्या महानायकांनी महाराष्ट्राच्या भूमीला अगदी भारताच्या अफगाणिस्तान पर्यंत अशा प्रकारचं प्रबोधन केलं की लोकांसमोर काय येते. मध्ये सरांचं माझं बोलणं झालं, आता आत्ताच एक तासापूर्वी संत यात्रा निघाली, ते एक औचित्यपूर्ण होतं. कारण गोविंद प्रभू महाराजांचं जे समतेचं कार्य आहे, त्या समतेचं कार्य ज्या भूमीमधून होते, ती या यात्रा जेव्हा संदीप भाऊंनी सुचवलं की आपण यात्रा वाजेश्वरी पासून
मातंगगिरीपर्यंत करू. आणि त्या मातंगगिरीपर्यंत आम्ही जेव्हा केलं, संदीप दादांनी लीळा त्या ठिकाणी सांगितली आणि सांगितली की अशा प्रकारे समतेचं कार्य 12व्या शतकामध्ये गोविंद प्रभूंनी आपल्या पुढे ठेवलं आणि ते खऱ्या अर्थानं समताधिष्ठित समाज व्यवस्थेच्या निर्मितीसाठी केलेलं काम होतं. आणि हे काम आम्ही भाग्यवान आहोत. अर्थात ही गोष्ट वेगळी आहे की आम्ही या पंथामध्ये जन्माला आलो, या पंथामध्ये आम्ही विचार घेतला, आम्ही या पंथाचे आम्ही पाईक आहोत. अशा पद्धतीचं काम या पुढे नेण्याचं काम आहे. आणि म्हणून त्या काही आमच्या मित्रांसोबत, महाराष्ट्रामधल्या सर्व मित्रांसोबत संगीत दादा आणि हे सगळं करत असताना महाराष्ट्राच्या ज्या लोकपरंपरा आहे, महाराष्ट्राची जी जनसंस्कृती परंपरा आहे, त्या परंपरेला टिकवण्यासाठी, त्या परंपरेला पुढे नेण्यासाठी आजच्या काळामध्ये जसं जाधव सरांनी सांगितलं, आजच्या काळ आणि 20 वर्षाच्या 10 वर्षाच्या काळाचा काळ विपरीत काळ होता. आणि आजच्या काळामध्ये चक्रधर स्वामींचं किंवा गोविंद प्रभूंचं हे जे समाज परिवर्तनाचं काम आहे किंवा सामाजिक प्रबोधनाचं काम आहे, त्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगळ्या परिस्थिती महत्त्वाच्याचं विश्लेषण आपण दुसऱ्या सत्रामध्ये करू. आणि हे करण्यासाठी म्हणून आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मित्रांचे, भंडाऱ्याचे आमचे निकेश भाऊ अलोने असतील, नागपूरचे विकी ढाट असतील, तुषार रामटेके असतील, पुण्याचे आमचे बाळकृष्ण दादा शेटे असतील, हरिदास जाधव असतील, अकोल्याचे सुभाष भाऊ वांदेशकर असतील किंवा अमरावतीचे संदीप दादा, सगळ्या मित्रांसोबत आणि प्रमोद भाऊ बनसोड, सगळे मंडळी, या सगळ्यांसोबत चर्चा करून हे आपण अभियान पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करू. जसं सरांनी सांगितलं आहे की ही एक पताका आहे, सर्व धर्म सर्व समानतेची, सामाजिक समतेची पताका आहे. आणि या आजच्या काळामध्ये पुढे नेणं किती गरजेचं आहे हे आपण पुढच्या सत्रामध्ये त्याच्याविषयी चर्चा करू. कारण ह्या सगळ्या गोष्टी आज काही चर्चेला, आता यावेळेस चर्चेला आणण्याची गरज नाही आहे. पुढच्या सत्रामध्ये कशा प्रकारे आपल्याला न्यावं लागेल, त्याचं कसं विश्लेषण करावं लागेल, ही कृती कार्यक्रम आपण तयार केलेला आहे. त्याविषयी विस्तृतपणे चर्चा करू. आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, आपले विचार व्यक्त करावे आणि या समतेच्या चळवळीमध्ये आपण सहभागी व्हावे अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि पुढच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त आपण भाग घ्यावा, कृती कार्यक्रमामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि माझ्याशी भाऊ वरच होता. धन्यवाद भाऊ. भाऊंनी आपल्यासमोर भूमिका मांडलेली आहे.